Hello everyone, I am Nazika and welcome to my channel Fun with Vishnas, and today we are at a segment Art on a Dining Table where we are going to talk about different form of art, the artists and their artistic journey. So today we are at Tikana Cafe with our honorable guest Prakash Chitnis sir, and today we are going to talk about his musical journey and what he thinks of art and thinks of music and whatever knowledge he has to share. So please stay tuned for upcoming knowledge and fun. So let's start. Namaskar, Chitnis sir, welcome. And तर आपण चालू करूया. सो मला तर माहितीच आहे तुमच्या जर्नी बद्दल, पण आपल्या प्रेक्षकांनाही तुम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या ओव्हरऑल म्युझिकल जर्नी बद्दल जर काही सांगाल तर नक्की. माझी सुरुवात मी केली शाळेत असल्यापासून हार्मोनियम शिकायला 8वी मध्ये असताना, आणि त्यानंतर सगळ्यांकडे शिकायची पहिले गुरु माझे पंडित विनायकराव काय, त्यानंतर गोविंदराव पथवकर, इलेक्ट्रिशियन फ्रेंड आठवत, त्यांचे मला शिक्षण सुरू झालं. पहिले विनायकराव काय झालं 15 वर्ष, त्यानंतर गोविंदराव पथवकर 2 वर्ष झाली, मग फ्रेंड आठवत. असा तर क्रम आहे मला गुरुवांचा. आणि करता करता नोकरी करून मी केला तेव्हा, आणि अनेक त्यानंतर मान्यवरांना भेटी साथ केली, अनेकांना संगीत नाटकांची ऑर्गनायझी साथ केली, आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये भारताच्या हार्मोनियम सोलो आणि शास्त्रीय कार्यक्रम केले. त्यातला विशेष सांगायचं म्हणजे मी केरळमध्ये हार्मोनियम सोलो वाजवणारा महाराष्ट्रातला पहिला आर्टिस्ट आहे. तिथे केरळ राज्याने मला पंडिती उपाधी दिली. अरे वा वा वा, अगदी प्रशंसनीय आहे सर. आणि अरे वा, उत्तम सर. सो तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे कुठून मिळालं हे इन्स्पिरेशन? मला माझ्या घरूनच मिळालं. आमच्याकडे घरी क्लासिकल म्युझिक सतत चालू असायचं. आई वडिलांना खूप शौक होता. आमची खूप सुंदर रेकॉर्डिंग होती स्कूलवरती. ते वडील नेहमी क्लासिकल म्युझिक लावायचे, कोकण इन्स्ट्रुमेंट सगळं. ते मानिंदचं एखादं रेकॉर्डिंग ऐकत असताना मला वाटतं पेटिंगचा खूप छान आहे, कोणाची आहे तुमच्या आधी गोविंदराव पटवतात, अशी प्रक्रिया आली पाहिजे. मग तुम्ही हार्मोनियम, जसं आता तुम्ही सांगितलं की गोविंदराव पटवर्धन तुमचं इन्स्पिरेशन आहे, सो तुम्हाला दुसऱ्या कोणतं वाद्याच्या ऐवजी हार्मोनियमच चूज करावी असं का वाटतं? एक तर हार्मोनियम शिकणं मला थोडं सोपं होतं, आणि मला तबलाचं गाणं शिकावं असं वाटलं नाही कधी. एक तर शिकलो असतो, कधी तर फ्ल्यूट शिकलो असतो, ते फ्ल्यूट शिकवणार कोणी नव्हतं तेव्हा. आणि हार्मोनियम मला आवडली त्याची साथ, हार्मोनियम प्रॅक्टिकल त्याची वय आणि मग आमच्या इथे ठाण्यात विनायकराव काळेचा क्लास आहे कळलं, तर तिथे सुरुवात केली. त्यांच्याकडे मला शास्त्रीय संगीताचं शिक्षण चांगलं झालं, रागांचा अभ्यास खूप चांगला झाला, वय नाट्यगीताचा अभ्यास झाला, आणि पहिल्यांदा मी हार्मोनियम सोलोच्या दृष्टीने खूप अभ्यास झाला वगैरे सगळं तंत्र छान होतं. सो आता जसं तुम्ही बोललात की तुम्ही नोकरी करता करता तुम्ही हे सगळं करत होतात, तर काय भाग होता नोकरीचा? तुम्ही नक्की म्हणजे संगीत क्षेत्रात पूर्णपणे स्वतःला वाहून घेण्याआधी काय करत होतात? पूर्णपणे मी सर्व्हिस केली. 21 वर्ष रेल्वेमध्ये सर्व्हिस केली. ते करून माझे रेल्वे क्लास चालू असेल, सगळ्यांना शिकवण्याचा शनिवारला कार्यक्रम असायचे, आणि पूर्ण वेळ करावं असं तेव्हा वाटलं नाही. 21 वर्ष झाल्यानंतर मात्र मी सोडून दिलं. पूर्ण वेळ करणं जरा कठीण असतं असं माझं मत आहे. त्याला वेगळी बॅकग्राऊंड लागते. आणि सो जर तुमच्या आयुष्यात संगीत नसतं तर कसं असतं तुमचं आयुष्य? एक पूर्ण ओव्हरऑल म्हणजे एक वृक्ष संगीत आयुष्य झालं असतं. संगीतच मुख्य आहे सगळं. अगदी उत्तम, म्हणजे अगदी तुम्ही एकदम करेक्ट पॉइंट बोललात. कारण म्हणजे मीही हार्मोनियम तुमच्याकडनंच थोडेसे धडे घेतलेत आणि भरतनाट्यम वगैरे. सो संगीत म्हणजे ओव्हरऑल मला असं वाटतं की एक आपण म्हणतो ना, जसं श्वासाची गरज असते माणसाला जगण्यासाठी तसं. आणि असं क्वचितच एखादं असेल ज्याला या विषयामध्ये काही रुची नसेल. कुठला संगीत मला आवडतच असतं. टाईप वेगळा असेल,
कोणाला सिरियस संगीत आवडेल, कोणाला संगीत आवडेल, कोणाला शास्त्रीय आवडेल असं. पण सर्वांना संगीत कोणाला आवडत असतं कुठलं ना कुठलं तरी. पण पॉप आवडेल, वेस्टर्न आवडेल असं. बरोबर. जसं आता तुम्ही बोललात की संगीताच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात. तर आता तुम्ही बघता तुम्ही म्हणजे अगदी जवळजवळ 50-55 वर्ष झाली या संगीत क्षेत्राशी निगडीत आहात. सो आपण एक काळ घेऊया 25-25 वर्षांचे 2 भाग करून. तर 3 टप्प्यांमध्ये संगीताची जी त्यावेळेची स्थिती होती त्या टप्प्यांमध्ये तुम्ही कसं विभागाल संगीताला? म्हणजे जेव्हा तुम्ही संगीत शिकण्यास सुरुवात केली तेव्हाचं संगीत, त्यानंतर 25 वर्षानंतरचं संगीत आणि आजकाल आम्ही जे ऐकतो यंगस्टर्स संगीत. सो त्याबद्दल काय बोला असं वाटतं? संगीत तसं थोडंफार बदल होत राहतोच. आणि तेव्हापेक्षा रात्रभर मैफिली व्हायच्या, तो एक माहोल वेगळा होता. त्यामुळे संगीत क्षेत्राला खूप मजा यायची. रात्रीच्या मैफिली खूप छान रंगायच्या, शांत वातावरण त्यात खूप. नंतर ते कमी होत गेला. दिवसाच्या मैफिली, सकाळच्या मैफिली, पण टाईम लिमिट जेव्हा आलं रात्री 10 नंतर बंद करायचं, त्याच्यानंतर थोडंसं रात्रीच्या मैफिलीवर बंद राहतं. आणि आजकाल म्हणजे क्लासिकल संगीतावर कसा इम्पॅक्ट होत गेला बाकीचं म्हणजे ऍज अ कल्चर वाईज किंवा ओव्हरऑल परिणाम मिळत आता. पहिल्यांदा युट्यूब वगैरे सोशल मीडिया काही नव्हता. मला गुरु शिकवले तेवढं ऐकलं जायचं किंवा दुसऱ्या कोणाकडे ऐकलं जायचं. आता तुम्हाला सगळ्यांना रेडिओत सगळं ऐकायला मिळतं, सगळं ऐकावं, पण त्यातनं नको ती नकल करू नये असं माझं मत आहे. आणि तेव्हा कसं होतं, गुरु सांगणे तेवढं ऐकणे, त्यांचाच अभ्यास करणे, त्यामुळे एक शिस्त होती त्याला. आणि आता कसं राहणं, थोडंसं शिकलं की हा राग यांच्याकडनं युट्यूबवर ऐकला, तो ऐकला, मग मी तसंच गायला लागतो. खरं अभ्यास न करता गाऊ शिकवू नये, वाजू नये. ते हल्ली त्याच्यामुळे तो परिणाम झालेला आहे युट्यूबवर किंवा सोशल मीडियाला. त्याचे किती प्रमाणात वापर करावा हे त्यांच्या डोके ठरवावं. अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. आणि शिवाय आता संगीताचं जसं तुम्ही बोललात की तुम्ही नाट्यसंगीत, लोकसंगीत हे वेगळे वेगळे प्रकार असतात. तर एका क्लासिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा आपण म्हणू शकतो की संगीत माणसाच्या मेंदूवर खूप गहनतेने परिणाम करतं. तर एक क्लासिकल म्युझिक ज्या दृष्टीने जर आपण बघायला गेलो तर तुम्हाला त्याचा स्पिरिच्युअली म्हणा, मेंटली किंवा तुमची जी पर्सनॅलिटी आता प्रकाश चिटणीस म्हणून आहे तर ती घडवण्यामध्ये शास्त्रीय संगीत कशा प्रकारे काय करत गेलं? शास्त्रीयला मानवी शरीरावर मला परिणाम होतोच निश्चितच, आणि तो चांगलाच होतो मोस्टली. तर ते आपलं मन शांत होतं, आपले पेशन्स वाढतात. एस्पेशली शिकवताना पेशन्स जास्त ठेवायला लागतात, तेव्हा पेशन्स वाढतात. तो एक मनाचा चांगला परिणाम होतो, कंट्रोल राहतो मनावर पेशन्समुळे. कसं शिकवावं, काय करावं, किती. आणि एकूण स्पिरिच्युअली पण डेव्हलप होतं. संगीत आपण वाजवताना गाताना दॅट इज टाईप ऑफ मेडिटेशन होतं, चांगल्या तऱ्हेचं मेडिटेशन आहे. तेव्हा पूर्णपणे आपण त्याच्यातच असतो. संगीत वाजवतोय, गातोय, तर त्या दुसरा विचार मनात येऊन चालत नाही, येणार पण नाही. आला फक्त संगीत केलं त्याचा खूप चांगला उपयोग. असा एखादा किस्सा म्हणजे आता तुम्ही बऱ्याच वेळा स्टेज परफॉर्मन्स तर तुम्ही खूप सारे केले, तर असा एखादा तुमच्या म्हणजे आठवणीतला अविस्मरणीय किस्सा काही? कर्नाटक संघातील सत्कार होते आर्टिस्टची, रडत असतो बसले होते. खूप मोठे कलाकार होते, किरणा गाण्याचे मोठे गायक होते. भीमसेन जोशी त्या लेवलचे, त्यांचे गुरु बंधू भीमसेन जोशींचे. तर त्यांनी माझी साथ ऐकून त्यांनी तिथंच विचारलं मला, पुढच्या महिन्यात माझा दादा मतंगला कार्यक्रम आहे त्या सरकारने, माझी साथ करणार का? अरे वा वा वा, अगदी उत्तमच. खूप म्हणजे आणि याच्यावरच समजतं की सर तुमचं स्किल सेट आणि तुमची वादन शैली किती इम्पॅक्टफुल आहे ते. आता जसं तुम्ही आपला घराणे गायकीचा संबंध आला तर त्यांनी एक पॉईंट होतो म्हटलं, पण ठाण्यामध्ये एकदा त्यांचा कार्यक्रम होता, तर त्यांनी आठवड्याने मला बोलवून घेतलं की यांना बोलवा माझ्यासाठी. अरे उत्तम. सो आता जसं तुम्ही घराणे गायकीचा संबंध काढला तर मला म्हणजे तुम्ही किराणा घराण्याची साथ केली आणि आणखी बऱ्याचशा घराण्यांची तुम्ही साथ केली असाल, तर एक बेसिक फरक काय असतो की प्रत्येक घराण्याच्या गायकीमध्ये? बहुतेक जवळजवळ सगळ्या घराण्यांची साथ केली, सगळ्या चांगल्या कलाकारांची साथ केली.
उत्तम नंबर 1 ए क्लास आर्टिस्ट म्हणजे प्रभा अत्रे, हाफिज अहमद खान, असलम खान, भीमसेन जोशीचा कार्यक्रम बरोबर आहे, आणि बर्मा अंगराव पण होते, बाबा सगळ्यांबरोबर मी चालली प्रत्येकाची गाणी वेगळी. ते जर वाजवताना कळत आपलं जसं गाणं तसं गायकी येत आपल्या वाजवणं बदलावं लागतं. बरोबर. किराणा स्टँडने गातात नाही तर आपण किराणा स्टँडने साफ करणं गरजेचं आहे. घागरा त्यात नॉनटॉप पद्धतीने किंवा नाळाला पंचमापर्यंत गेला तर आपण पंचमापर्यंतच वाजवावं म्हणजे त्याच्यापुढे आधी शटर हात लावून देऊ नये. बरोबर. हात आणि- पण आय थिंक साथ देताना हे खूप इम्पॉर्टंट असतं की आपल्याला माहीत नसतं गायक काय गाणार असतो आणि आपल्याला ते म्हणजे तिथल्या तिथे अगदी आपल्याला म्हणजे आपण म्हणतो चाणाक्ष राहावं त्याच क्षणात आपल्याला रिप्रोड्यूस करावं लागतं. तिथे असं म्हणून चालत नाही म्हणून परत दाखवायला लागला कुठली ती कळली नाही असं नाही चालत. सो मग ते कसं म्हणजे ऍज अ साथीचं वादक म्हणून तुम्ही कसं अडॅप्ट कसं करता किंवा कोणीही त्याच्याकरता पहिली गोष्ट पेटीमध्ये 2 गोष्टी तयार करायच्या असतात. एक तर हात तयार करणं, कुठल्या पट्टीत तुम्हाला वाजवता आलं पाहिजे, बाहेरच्या 12 पट्ट्यांमध्ये आलं पाहिजे आणि तुमचं कान तयार पाहिजे, स्वरज्ञान गाण्याला काय गातो ते कळलं पाहिजे. तुमचा हात तयार पाहिजे, तो काय गातो ते कळलं तर तुम्हाला हातातनं निघता काढता आलं पाहिजे तर तेवढा हात तयार पाहिजे. त्या दुसरा हात तयार आहे पण कानाने ऐकून कळत नाही काय गातोय ते उपयोग नाही. त्या स्वर कळत आहेत पण हातात नाही येत नाही ते आणि चालणार. असं बऱ्याचदा होतं म्हणजे आपण जेव्हा स्टेजवर परफॉर्म करतो तेव्हा असं कधीतरी होतं की आपण पूर्ण ब्लँक झालेलो असतो, आपल्याला सुचत नाही प्रेक्षक वगैरे बघून. तर असा प्रसंग तुमच्यासोबत कधी घडला आणि तुम्ही कसं सांभाळलाय? तसं ब्लँक झालं मला आठवत नाही कधी. अच्छा. हा तेच कारण म्हणजे नॉर्मली आर्टिस्ट सोबत असं होतं किंवा तुम्ही साथ देतायत आणि एखाद्या आर्टिस्ट सोबत असं झालंय तर मग एखादा आर्टिस्ट अडकू शकतो का गाण्याला किंवा एखाद्याच्या अचानक गाण्याला एका लाईट म्हणजे मोठ्याशी पट्टी सरक गेली त्याच्यावरती मग ते मग गेल्यावरती त्याला परत आपल्या ओरिजिनल स्केलला आणणं साथीदार काही काम ते पण मी एकदा केलेलं होतं. अरे वा. आणि हार्मोनियमला मोस्टली म्हणजे आपण एक साथीचं इन्स्ट्रुमेंट म्हणून असंच बघत असतो पण मला असं वाटतं की हार्मोनियम त्याहीपेक्षा सोलो वादनही खूप चांगलं होतं पण सो त्याबाबत तुमचं काय मत आहे? पुढे सोलो वाजण्याच्या दृष्टीने हार्मोनियम बघितलं गेलं नाही. खूप कोणी बघितला त्यांनाही सुरू केला तो वाजवायला सोलो सेटच्या मध्ये पेटी ठेवणं आणि त्यांनी सुरू केली होतं तर तेव्हा त्यांचं मोठं श्रेय आहे त्याच्यात. त्यानंतर अनेक कलाकारांनी सोलो वाजवले पण मोस्टली त्याच्या साथीचं वाद्य म्हणून गणलं गेलं कारण त्या पेटी साथ करणं साथीदारांना सोपं जात होतं. त्या गाण्याला रेडीमेड सूर मिळत होता तो सारंगीला तसं मिळत नाही कारण सारंगी वाद्यकडे कमी झाले. सारंगी ट्यून करणं कठीण असतं, वाजवता वाजवता बेसूर होऊ शकते. तसं पेटीचं नाही, पेटीला ट्यून केली की तुम्ही कंटेंट वाजवू शकता त्यामुळे ते सोपं झालं साथीदार. पण म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की हार्मोनियमला एक तो मेन स्टेज आपण जो म्हणतो तो फार कमी मिळाला, खूप कमी मिळाला आणि मिळायला पाहिजे खरं. एक्झॅक्टली. त्याबाबत मग जर आपल्याला म्हणजे त्या मेन परफॉर्मन्ससाठी त्या परफॉर्मरकडे अशा कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत किंवा हे कसं होऊ शकतं? त्याच्याकरता त्या आर्टिस्टचा आधी सुद्धा चांगला अभ्यास पाहिजे रागांचा, पेटीचा, शास्त्राचा, कुठल्या रागांचा राग कुठला वाजवते त्याचा अभ्यास पाहिजे आणि त्या वाजवण्याला श्रोतांना न कंटाळता काल 2 तास जाता आलं पाहिजे किंवा तेच ते रिपिटेशन होत आहे पुढे सुचत नाहीये असं होता कामा नये. त्याच्याकरता तो अभ्यास पाहिजे, विचार पाहिजे, त्याच्यावर त्या रागाबद्दल चिंतन पाहिजे चांगल्या आणि हे साथ केल्यामुळे बरेच वेळा डेव्हलप होतं त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. साथ केल्यामुळे कसं होतं बऱ्याच साथ कलाकारांच्या आपण साथी करतो, अनेक घराण्यांच्या साथी करतो, त्यांचे वेगवेगळे विचार असतात ते आपण विचार घेऊन आपण आपल्या पद्धतीने हे गोष्ट स्वतः आल्या पाहिजे कराव्या. बरोबर. आणि तुम्ही जसं सांगितलं दादा की तुम्ही हार्मोनियम आणि ऑर्गन असे 2 इन्स्ट्रुमेंट वाजवता सो बेसिक डिफरन्स काय असतो दोघांमध्ये हे जर तुम्ही सांगितलं? पेटी हार्मोनियम सगळ्यांना माहिती आहे आपण बसून वाजवतो दोन्ही हाताने आणि इकडे हाताने कीबोर्ड असतो
आणि ते मुस्लिम मैत्रीमध्ये गाण्या मैत्रीत ते वापरलं जातं. ऑर्गन हा संगीत नाटकांना वापरला जातो, गाणाऱ्यांची साथ करायला, गायक नटांची साथ करायला. ते स्टेजवर उभे असतात, अंतर मोठं असतं, त्यामुळे पेटीचा आवाज तिथे कमी पडतो. म्हणून पूर्वीपासून ऑर्गनची सोय केलेली आहे. त्याचा आवाज खूप मोठा असतो, ब्रॉड असतो आणि दोन्ही हाताने तिच्या बाजूला जातात एकेकाळी आणि हातात तिथं पायाला असतो. अच्छा, हे झालं ऑर्गनच्या बाबतीत. आणि म्हणजे असं ऑर्गनचं सोलो होऊ शकतं काय? हो सर, मी स्वतः केलेलं आहे. म्हणजे ठाण्यामध्ये स्वयंपाकला एक तासभर हार्मोनियम सोलो केला, त्याच्यानंतर क्लासिकल सेमी क्लासिकल वाजवला, त्याच्यानंतर 5 तास 1 तास आपण ऑर्गन सोलो. आणि म्हणजे जसं आता हार्मोनियम एक खूप म्हणजे आपण म्हणतो की मेन स्ट्रीम नाही, ॲज अ साईड स्टेज कंपनीज इन्स्ट्रुमेंट आहे. तर हार्मोनियमला जर आपल्याला मेन स्टेजवर घेऊन यायचं असेल तर तुम्ही जसं बोललात की रागाची तयारी वगैरे सगळं असलं पाहिजे, पण त्यासोबत अशा कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज त्या आर्टिस्टला मिळाल्या पाहिजेत? ओव्हरऑल प्रेक्षकांकडून काय अपेक्षा असेल अशा वेळी? पहिलं म्हणजे मध्यंतरी आपल्याकडे ठाण्यात एक संमेलन झालं, ऑल इंडिया कीबोर्ड संमेलन. माझे गुरुबंधू विश्वनाथ कानडे यांनी केलं. 2 दिवसभर हार्मोनियम सोलोला कार्यक्रम होते. असं काय ते इंट्रोडक्शन झाली तर लोकांना हवे की याच्यात ज्या वाद्यात त्यातली दम आहे दिवसभर ऐकण्याची क्षमता आहे. मग दुसऱ्या एक मित्र दिलीप गायकवाड म्हणून लावले, त्यांनी घराणा संमेलन केलं. प्रत्येक वेगळ्या घराण्याचं गुरूंचे शिष्य असं काही त्या गुरुवारी वाजवत होतं तिकडे. आणि असे झाले प्रयत्न झाले तर श्रोत्यांपर्यंत ते सोलो वाद्य म्हणून पोहोचू शकेल. बरोबर, अगदीच, नक्कीच. आणि हार्मोनियमचं आता आपण इतका वेळ हार्मोनियम बद्दल चर्चा करतोय, पण त्याआधी मला थोडंसं प्रेक्षकांना हार्मोनियम बद्दलच्या इतिहासाबद्दल सांगायची इच्छा आहे. तुम्ही ऍड करू शकता. सो हार्मोनियम इज बेसिकली पर्शियन इन्स्ट्रुमेंट आहे ते. फ्रेंच वाद्य आहे पहिलं. अच्छा, ओके. माझा एक नॉलेज थोडं कमी. तर ते आधी हे कसं आपल्याकडे विकसित झालं त्याबद्दल? तिकडे पूर्वी चर्च मध्ये ऑर्गन वाजवायचे मोठमोठे. ते ऑर्गन आपल्याकडे भारतात आले, पायाने वाजवले मुख्य ऑर्गन. ते कलकत्त्यात पहिलं आलं. नंतर ते विचार केला, ते संगीत नाटकात पण त्यांचा सहभाग झाला, पहिल्या संगीत नाटकात. आणि ते वाद्य बैठकीला उपयोगी नव्हतं ऑर्गन, कारण गाणारा पहिलं खाली बसून म्हणणार, ऑर्गन वरती बसून वाजवतात, ते ऑड दिसतं. मग त्याच्यावर थोडंसं संशोधन करून आणि द्वारकीन म्हणून कंपनी होती कलकत्त्याला, आणि ती त्याची हार्मोनियम तयार केली. पायात जो वाहता होता तो पेटीला मागे लावला आणि बसून वाजवायची सोय केली. अरे माझे मलाही अगदीच नवीन समजलंय हे काय. माझ्या थिसिस मध्ये अभ्यासच मी लिहिलेलं आहे. हा, त्याबद्दल आपण काहीतरी बोलू. तर सरांनी PhD केली आहे हार्मोनियम विषयात पुणे युनिव्हर्सिटीतून. नाही अखिल भारतीय गांधर्व अच्छा, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून, सॉरी. आणि सो त्या PhD मध्ये तुमचा अभ्यासाचा विषय काय होता आणि त्याबद्दल थोडंसं? अभ्यासाचा विषय माझे बरोबर गोविंदराव पॉल त्यांचे ऑर्गन आणि हार्मोनियम वाजवण्याची शैली. जर तुम्ही आम्हाला ती थोडी शैली विस्तृत करून सांगितली तर? त्यांची शैली म्हणजे मुख्य म्हणजे कसं होतं, त्यांची ते मुख्य साथीचे कलाकार होते. नंतर त्यांनी सोलो पण सुरू केली. पण त्यांची शैली म्हणजे कशी, जसं गाणारे गायन त्याचीच पेटी वाजायची. गाणारा मध्यमाचा आला पेटी मध्यमा थांबलीच पाहिजे, जरा पुढे मागे होणार नाही. आणि अतिशय ॲक्युरेसीने वाजवायचे, गोळ्याकरीत बरोबर असं नाही. आणि गाणं पेटीची शैली म्हणजे कसं असतं, जसा गाणं गायला ती पेटीची शैली. मग आपण बोललो घराण्याची शैली, किनारा वाजवताना पेटी घराण्या स्टाईलने वाजली, आग्राने कोण गाणारा आग्रा स्टाईलने पेटी वाजली, ही शैली झाली. बरोबर बरोबर. आणि जसं की भारतीय संगीताचे 2 भाग आहेत, एक नॉर्थ इंडियन म्युझिक आहे आणि एक साऊथ इंडियन म्युझिक. सो तुम्हाला कधी अशी साऊथ इंडियन शैलीमध्ये कर्नाटकी संगीत पद्धतीने हार्मोनियम साथ करायची संधी? सो तो एक्सपिरियन्स कसा होता? कारण अगदी माझ्या अंदाजे दोन्ही शैलींमध्ये बऱ्यापैकी फरक पडतो. त्या स्टाईलने मी वाजवलं त्यांच्याबरोबर. ते राग म्हणतील तसं आपण फॉलो करायचं. राग माहिती असेल असं नाही, नाव माहिती असेल असं नाही, म्हणजे म्हणतात त्याप्रमाणे आपण वाजवलं.
आणि ऐकताना म्हणजे तुमचे तर आता कान अगदी तयारच आहेत संगीताच्या बाबतीत, तर दोन्ही शैलींमधला म्हणजे फरक कानांना किंवा तुमच्या ओव्हरऑल बॉडीवर ते म्युझिक ऐकताना कसा इम्पॅक्ट पडतो डिफरंट? कम्पॅरेटिव्हली आपलं नॉर्थ इंडियन म्युझिक जे आहे ते थोडं शांत आहे, स्टडी आहे. आणि साऊथ इंडियनचं म्युझिक आहे ते थोडंसं गमकयुक्त आहे. त्याच्यामुळे थोडंसं स्टाईल त्यांची वेगळी आहे. त्यामुळे तिथे पेटी साथ घेतली जात नाही. अच्छा. कर्नाटक संगीत त्याची वारी नसतं. बरोबर. जास्त सुटेबल असतं त्यांच्या गायकीला. गमक स्टाईल जी आहे ना गाण्याची त्या स्टाईलला वारी सुटेबल. आणि आजकाल आमच्यासारखे युथ आहे सो ज्यांना म्हणजे आय थिंक आम्ही बंदिश पंडित बघितल्यापासून आम्हाला क्लासिकल म्युझिक थोडंसं जास्त अगदी व्हायला इंटरेस्ट म्हणू शकतो आपण. त्याआधी होता पण आय थिंक त्यानंतर थोडं जास्त सो तुम्हाला काय सांगावंसं वाटेल आम्हाला? नाही तसं पंडित बँडेट काय ऐकलं ते चांगलं आहे. किंवा आता आला मेरा खजाना आहो ते ॲक्च्युली वाईट बरोबर आहे पारंपरिक बंदिश आहे. पण जेव्हा सिनेमात घेतली गेली तेव्हा ती जास्त पॉप्युलर झाली. तर यंगस्टर्सना तो अट्रॅक्टिव्ह करतात फार. त्या दृष्टीने ते चांगलं आहे. आणि किंवा कटार काढला दुसरी नाटक होतं हा त्याचा सिनेमा तो सिनेमा जास्त पॉप्युलर झाला. ज्या लोकांनी नाटक बघितलं नसेल त्यांनी सिनेमा बघितला त्यातली गाणी आवडली लोकांना. बरोबर. त्यांनी ओरिजिनल ऐकली तर ती गाणी आवडली. पण त्याचा उपयोग असा नाही की त्यांना आवड निर्माण झाली नाट्यसंगीताची. नाटक पूर्ण देशांत काय होतं तेव्हाचं काय माहिती झालं. आता जर लोकांना नाटक बघितलं नसेल पण सिनेमा बघितला असेल तर तो एक भाग वेगळा झाला ना. बरोबर बरोबर. आणि आता बॉलिवूडमध्ये आपण म्हणजे थोडं त्या विषयावरही चर्चा करू आपण की बॉलिवूडमध्ये जेव्हा म्युझिक तयार होत होतं तर आधीचं एक आपण 60s 70sचं म्युझिक बघू तर ते थोडं जास्त क्लासिकली ओरिएंटेड होतं आणि आताचं म्युझिक थोडंसं फ्लेक्झिबल आहे. सो त्या ट्रान्झिशन बद्दल आणि तो एक आता पूर्ण वेगळा जॉनर झालाय बॉलिवूड म्युझिक म्हणून. सो त्या ट्रान्झिशन बद्दल किंवा त्या म्युझिक बद्दल तुमचं काय मत आहे? पूर्वीचे संगीतकार किंवा गायक सुद्धा बऱ्यापैकी शास्त्रीय संगीत शिकलेले होते. तर त्याचा परिणाम संगीताला नक्कीच व्हायचा. नौशाद साहेबांचं म्युझिक क्लासिकल बेस होतं, मदन मोहन साहेबांचं होतं. पण ओपी नायर साहेबांचं म्युझिक थोडंसं वेस्टर्न टच होता. ते रिथम किंग म्हणायचे त्याला तो टच वेगळा होता. श्रीरामचंद्राचं क्लासिकल असायचं. हा नंतर बदल होत होत पुढे चेंज झाला. थोडासा वेस्टर्न टच आला. ते म्हणजे थोडं इकडे मिक्स झालं. त्यांच्या चाली आठवडी थोड्याशा हिंदीमध्ये कन्वर्ट केल्या गेल्या तर फरक पडला. आता मेरा नाम तीन तीन जो गाणं आहे ते ओरिजिनल वेस्टर्न म्युझिक आहे ते इकडे घेतलेलं आहे. असे खूप सारे खूप अशी गाणी मिळतील. खूप अशी मिळतीलच आपल्याला. आणि जो वेस्टर्न म्युझिकचा क्लासिकल म्युझिकवर इन्फ्लुएन्स आहे सो त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं म्हणजे चांगल्या दृष्टीने आणि म्हणजे त्याचे प्लस पॉईंट्स आणि ड्रॉबॅक्स दोन्ही आम्हाला ऐकायला आवडतं. वेस्टर्न म्युझिक चांगलंच आहे. वेस्टर्न म्युझिक कुठेच चांगलंच असतं. कीर्तनापासून कव्वालीपर्यंत सगळं संगीत चांगलंच असतं. पण वेस्टर्नचा अभ्यास जर का केला क्लासिकल सिंगरने सुद्धा वादकाने स्पेशली तर त्याचा उपयोग इकडे पण होऊ शकतो चांगला. एक्सपेशली आपण लाईट मॅजिक जेव्हा वाजवतो गातो सुगम संगीत आय थिंक ऑडियन्स एंगेजमेंट मिक्स जे म्हणजे वेस्टर्न इम्पॅक्टेड क्लासिकल पॉट्स वाजवल्या गाण्याचा सपोर्ट चांगला मिळतो. बरोबर. तो फक्त वेस्टर्न वाजला पॉट्स वाजवणं आपल्याला तो सगळं पंचम देतात. पॉट्सला आपण 3-3 सूर ॲक्शन वाजवतो तो घडला मिळतो गाणाऱ्याला चांगला. त्यामुळे तो इकडे वेस्टर्नला चांगला आहे त्या दृष्टीने. बरोबर. आणि सर आता थोडंसं तुमच्या पुरस्कारांबद्दल बोलूया. सो आम्हाला नक्की ऐकायला आवडेल की तुम्ही आता मी पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छिते की तुम्हाला पंडित उपाधी मिळाली आहे केरळ सरकारने ती तुम्हाला दिली आहे. त्यामुळे तुमचं मलाही आत्ता माहिती पडलं म्हणून अगदी मनापासून अभिनंदन. आणि याशिवाय तुमच्या पुरस्कारांबद्दल आम्हाला आणखी काय तिथे केरळमध्ये महाराष्ट्रातून पहिला आर्टिस्ट आहे सोलो हार्मोनियम सोलो करणार. इथे हार्मोनियम सोलो वाजणारे आहेत. साथीला पण लोक जातात पण सोलो असंच कोणी केला नव्हता तिथे. ते वाजवत त्यांना माझे ठाणे नवरत्न पुरस्कार मिळाला तुम्हाला आठवण आहे. आणि केरळला पहिल्यांदा जेव्हा मी हार्मोनियम सोलो वाजवला तर तिथे खूप मोठे वीणा वादक आहेत अनंत पद्मनाभ म्हणून. त्यांनी मला ऐकून विचारलं सेलिब्रेट टुगेदर. अरे वा. आणि म्हणजे तेव्हा आम्ही तिथे हार्मोनियम आणि वीणा त्यांची कर्नाटकी स्टाईलची वीणा माझा हिंदुस्थानी
माझा एक 3 तासाचा कार्यक्रम केला मी. अरे वा, मस्तच. सो आपण या दरम्यान आता थोडासा एक ब्रेक घेऊया आणि त्या ब्रेकमध्ये सरांनी वाजवलेलं सादरीकरण आपण दाखवणार आहोत. सो आम्ही येतो ब्रेक नंतर, तुम्ही तोपर्यंत त्या सादरीकरणाचा आस्वाद घ्या. माणिकबाबांची जन्मशताब्दी सुरू होते.
वेलकम बॅक गाईज. आणि तुम्ही ऐकलंच असेल सरांचं वादन. मीही ऐकलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट वादन करता तुम्ही सर. सो आता पुढच्या चर्चेला सुरू करूया. आणि सर, मी असं ऐकलं की तुम्ही पुस्तकही लिहिलेलं आहे. तर त्या पुस्तकाचं नाव आणि त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती जर तुम्ही सांगितली तर आम्हाला. त्या पुस्तकाचं नाव आहे सोलर सुमनी. त्या वाद्यांकरता स्पेशली ज्या गती उपयोगी पडतात ते मी त्या तयार केलं होत्या. गायकीतल्या बंदीची सगळ्याच पेटीवर किंवा वाद्यांवरती सुटेबल होत नाही. एका स्वर लांबवलेला आहे, पोहा लांबवला आहे, सा लांबवला आहे, तर तो पेटीला चांगला वाटला नाही. कारण त्या दृष्टीने मी त्या कधी तयार केल्या होत्या वेगळ्या तालांमध्ये, वेगवेगळ्या सगळ्याच तालात, ही जमुरा तिरवडा आडा चौथापासून सगळ्या तालात. तर त्या परीक्षेला उपयोगी पडल्या आणि त्याचं एक मी पुस्तक त्याचं नाव स्वर सुमन. आणि त्याच्यानंतर मग पुढचंही माझ्या अभ्यासाचं चालूच होतं सगळं. म्हणजे आम्हाला जर कोणत्याही वाद्यावर वाजवायचं असेल तर आम्हाला तुमच्या बंदिशी घ्यायला हरकत नाही. ओके. नेक्स्ट मला असं विचारायचं आहे सर, क्लासिकलमध्ये खूप सारे सेमी क्लासिकल फॉर्म्स, आपण उपशास्त्रीय संगीत ज्याला म्हणतो ते आहेत. तर त्याबद्दलचे म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धती आणि त्याचं एकूण हार्मोनियम वादन याबद्दल मला थोडीशी चर्चा करायला आवडेल. शास्त्रीय संगीत राग वाजवतो पेटीवर, त्यांचा अभ्यास असतो. त्यांचा ठुमरी आहे, ठुमरी पण पेटीवर छान तर वाजवता येईल. ठुमरीचा एक बाज वेगळा आहे, तो बाज पेटीवर वेगळा दाखवता आला पाहिजे. तर शास्त्रीय संगीत एक राग सुरू केला की ठुमरी सुरू करू नये. त्या बाजाने ती सुरुवात झाली पाहिजे. मग त्या ठुमरीमध्ये वेगळे राग असतात, त्यातले तुम्ही मिक्स करू शकता. कापेरी ठुमरी, खमाळ ठुमरी, आपण नेहमी ऐकलं असेल ठुमरी, मिश्र कापे ठुमरी, मिश्र खमाळ ठुमरी. मिश्र म्हणजे काय, ती जागा बाहेर सुद्धा तुम्ही त्याला ऍड करू शकता, जे चांगल्या पद्धतीने करता येईल असं. आणि माझ्याकडे म्हणजे हार्मोनियम आणि ठुमरीचं असं एक म्हणतो आपण, एक नाट्यसंगीतही त्यात आहेच, पण हार्मोनियम बाकी वादनापेक्षा हार्मोनियम आणि ठुमरी जास्त खूप पूर्वी हार्मोनियम जे इंट्रोड्यूस झाली भारतामध्ये, ती पहिली तर ठुमरीच साथीला वापरली गेली. ठुमरी काय काय जास्त होत्या, त्याने पेटी साथीला घेतली. सारंगी घेतला किंवा पेटी पण बरोबर असायची, तिथून पेटी साथीचा सुरू झाली. आणि माझ्या अंदाजे गझलही हार्मोनियम आणि कव्वाली एक झाला त्याच्यामध्ये. कव्वालीचा पास पण वेगळा पेटीचा आणि गझलचा सुद्धा खूप फ्रीडम असते पेटी साथ करताना. आपण आपल्या कौशल्याला टाकू शकतो. बरोबर. आणि म्हणजे नाट्यसंगीत, गझल, ठुमरी आणि कव्वाली या चारींमध्ये हार्मोनियम किंवा ओव्हरऑल जी म्युझिकची शैली आहे त्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे यामध्ये? ठुमरीमध्ये आता नाही ना, ठुमरीत तुम्ही आपण साथ करतो सुद्धा पेटी, ते तुम्ही वेगळं तुमच्या पद्धतीने ऍड करू शकता. मायडे सोडल्यानंतर किंवा नाट्यसंगीत वाजवताना जनरली ती व्यवस्थित त्याचे रिपीट करावी लागते. नाट्य गाणं एखादी व्हरायटी घेतली, ती व्हरायटी परत पेटीवर किंवा ऑर्गनवरती रिपीट केली जाते. आणि हे अगदी स्पॉन्टेनियस होते म्हणजे नाट्यसंगीत. आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्रात नाट्यसंगीत किती त्याचा प्रभाव आहे आणि ओव्हरऑल नाटक परंपरा महाराष्ट्रामध्ये त्या मानाने खूप विस्तृत आहे. सो नाट्यसंगीताच्या बद्दलच्या इतिहासाबद्दल आम्हाला थोडी माहिती घ्यायला नक्की आवडेल. पूर्वी आपण संगीत नाटक असेल, सौभद्राव सृजना नाटक, शकुंतल सुविधा, तेव्हापासून संगीत नाटकं हे नाट्यसंगीत हे सुरू झालं. तेव्हाचे कलाकारांना प्रदोष करणं, तेव्हा पण नाट्यसंगीत नाटकं यायला सुरुवात केली. त्याच्यात म्युझिक घातलं गेलं, गाणी घातली गेली बरीचशी. ती गाणी सगळी शास्त्रीय संगीताच्या बंदिशीवरती आधारित असायची. जसं आता नाथ हा माझा म्हटलं तर लोकांना गाणं छान चालू आहे, ते शुक्र छान चालू आहे, पण नाथा म्हणली तर येऊन राहते हे लोकांना कळालं. तेव्हा लोक शास्त्रीय संगीताकडे पण वळले. शुक्र तारीख होतो हा आता पिंपळ असेल हे त्यांना लोक माहिती झालं. त्यामुळे तशीच आवड निर्माण झाली नाट्याने किंवा मास्टरची जाणार बालगंधर्व लोकांनी अजून पुढे खूप छान डेव्हलप केला सगळं नाट्यासाठी. आणि माझ्या अंदाजे तुमच्या पीएचडीचा एक भाग आहे आय गेस नाट्यसंगीतावर थोडं. माझ्या पीएचडीचा विषय मला पटेल गुजरात पोलंदाची आणि अनुभवाचे हिंदीमध्ये येतो. बरोबर. पोलंदावानी खूप नाट्यसंगीत नाटकं संगीतातलं खूप 10-11 नाट्य मी साथ घेतले. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं नाट्यसंगीत. आणि मला असं वाटतं तुमच्या पीएचडीचा विषयही तोच आहे. नाट्यसंगीत नाही, गोविंद पोलंदाची पंधरवी अनुभवाची शैली त्याचा अभ्यास होता. त्याचा थिसिस लिहिला हिंदीमध्ये. तर त्याच्यात गोविंदाच्या वैशिष्ट्याचं शांतीबद्दल म्हणजे हे काही नाट्यातल्या शब्द क्लिअर ऐकायला तिथे पेटी गाते असं जाणवायचं.
मला नेहमी म्हणते शेवटी वाजवता नाट्याची वाजता तर नाट्य संगीत वाजवा ते नाट्य घेऊन करू नका नुसती चाल आउटलाईन वाजवते असं नाही शब्द अक्षराक्षर कळलं पाहिजे आणि मला असं वाटतं की बरेचसे जे हार्मोनियम प्लेयर आहेत त्यांना ही गोष्ट त्यांनी नक्कीच एक टिपण करून ठेवावी त्यांच्या याच्यात की जे आहे ते तसंच्या तसं उतरलं पाहिजे. शब्द अक्षर नक्की तुम्हाला जसं देत असेल शिकतो माझ्या अंदाजे बाकी वाद्य जे आहेत बाकी वाद्यांचे त्यांनाही म्हणजे त्यांनी घ्यावं या चर्चेतून असा पॉइंट असेल. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की पेंढारकरांचं सोलोचं तंत्र तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू इच्छिता? पेंढारकर पी मधुकर प्लेअर होते त्यांचे ते शिष्य त्या पी मधुकरांनी बऱ्याचशा गती सतारीच्या अंगाने सुरू केलं होतं पेटीवरती सतारीचा बाज ते मला तुमच्याकडे शिकायला मिळाला तो प्रकार मला झाल्यामध्ये उपयोगी पडला सतारीचा झारा वाजतो दोन्ही हाताने तो आपण पेटीवर एका हाताने वाजवतो तो बाण मला त्यांच्याकडे शिकायला मिळाला चांगला सतारीच्या गती सतारीच्या अंगाची गती असतात सतारीच्या गती वेगळ्या असतात त्या हार्मोनियमवरती मला ते पण वाजवत नाही त्याही गती वेगळ्या आहेत त्या त्यांनी घेतल्या ते वाद खूप वेगळा आहे. हा आणि आता वळूया आपल्या सगळ्यात शेवटच्या प्रश्नाकडे. तर जे लोक हा आपला चर्चासत्र जे ऐकतात त्यांच्यासाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटेल त्यांना एक इन जनरल काही लाईफ ॲडवाईस किंवा संगीताबद्दल काही तुम्हाला जर सांगायचं असेल? संगीत सगळं संगीत शिकावंच ज्याला जे आवडेल संगीत शिकावं आणि शास्त्रीय असं मला शास्त्रीय संगीत शिकलं तर त्याचा फायदा सगळ्यात संगीत शिकताना वाजवताना गाताना होतो त्यामुळे संगीत शिकावं पण माझ्यांच्या गुरुकडे चालण्यासाठी मार्गदर्शन द्यावं नुसतं युट्यूबवर ऐकून सोशल मीडियावर ऐकून ते संगीत शिकवू नाही शिकवणार नाही पण चांगला अभ्यास करूनच शिकवावं खरं तर आणि सगळ्यांनी एडिआरची मेहनतीची तयारी ठेवली पाहिजे इन्स्टंट काही नाही येते खरं तर हा शेवटचा प्रश्न होता पण मला आता विचारायला आणखी आवडेलच की म्हणजे बरीचशी म्हणजे स्पेशली आमची जी युथ आहे म्हणजे आम्ही थोडे पेशन्स कमी आहेत आमचे आणि संगीत ही अशी म्हणजे एक साधना आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त वेळ द्यावा लागतो तुमचं पूर्ण समर्पण त्यात द्यावं लागतं तर तुमचं रियाजाची स्टाईल वगैरे की कसा करता तुम्ही ओव्हरऑल रियाज काय होतं? आम्ही मला जे बोलत नोकरी करून मी सगळं केलं हल्लीचे कोणी सांगतात मला वेळ नाही हे मला स्वतःला पटत नाही वेळ काढला तर वेळ नक्की निघू शकतो रोज जेवताना तसंही केलं पाहिजे रोज रियाज केलाच पाहिजे आणि पेशन्स पाहिजे आज शिकलो उद्या लगेच स्टेजवर मला कधी जायला मिळेल असं नको वर्षानुवर्षाची मेहनत आहे तर ते त्यात आधी तुम्ही सिद्धी प्राप्त करा मग प्रसिद्धी नाही अगदी उत्तम त्यामुळे हल्लीच्या मुलाला काय झालं 4-6 महिने शिकले गेलं की मला सारे मध्ये कधी इकडे कधी येईल तिकडे कधी संपेल असं नको त्याच्यातने शिकलं पाहिजे वर्षानुवर्ष मेहनत करा आपोआप सगळं मिळेल. आणि आय थिंक तुमचं म्हणजे जर्नी उत्तम उदाहरण असेल त्यांचं सो मी नोकरी करून मी पेंढारकडे वाशीला जायचो शिकायला गांधीराव महाविद्यालयात नोकरी चालू होती त्यावेळेची गोष्ट आहे तेव्हा मी ऑफिस संध्याकाळी 6ला तर शिकवायला सुटायचं 6 वाजता ऑफिसकडून यायला 7ला पेंढारकडे वाशीला जायचं गांधीराव महाविद्यालयात ते आमचं शिक्षण रात्री 2-3 वाजेपर्यंत चालायचं दर शुक्रवारला मला जायला म्हटलं. थँक्यू तुम्ही इतका वेळ आम्हाला दिला आणि खूप काही आपण जाणून घेतलं. So guys, if you have liked this content and if you really want to know more about the art, their artistic journey and artists, so please stay tuned, like, share and subscribe to my channel Fun with Vishwas. Bye bye. We are at Tikana Cafe guys and their food is been so amazing. The experience here is so amazing. I have been here for a few times and I have tried their special varieties. Their Maggie, nachos, sandwich, everything is too nice. So if you are someone who lives nearby in Thane, please visit Tikana Cafe at Hiranandani Meadows.